नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा, गृहिणीची किंमत. स्वतःला विसरलेली स्वाती. सकाळचे 5 वाजले होते. स्वाती नेहमीप्रमाणे उठली. चहा, नाश्ता, डबे, कपडे, घराची साफसफाई असं सगळं आवरू लागली. अमोल ऑफिसला जायचा. रोहन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. साक्षी MBA करत होती. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना स्वाती स्वतःच्या गरजा कधीच पाहत नव्हती. घरात कुणालाही काही हवं असेल तर एकच हाक यायची, आई आई अशी हाक यायची. स्वातीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून स्वातीला खूप अशक्तपणा जाणवत होता. सतत थकवा, डोकेदुखी, चिडचिड, रात्री झोप न लागणे, अचानक रडू येणे. तरीही ती रोजची सगळी कामं करत होती. एके दिवशी स्वयंपाक करताना तिला चक्कर आली. ती खाली बसली. साक्षीने पाहिलं. आई, काय झालं? काही नाही गं, थोडा थकवा आहे. मी ठीक आहे. मग साक्षी मोबाईल घेऊन रूममध्ये गेली. दुसऱ्या दिवशी स्वाती एकटीच डॉक्टरांकडे गेली. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, तुम्हाला मेनोपॉजची लक्षणं आहेत. शरीरात खूप कमजोरी आहे आणि मला वाटतं तुम्ही मानसिक तणावाखालीही आहात. स्वाती शांत बसली. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि बोलल्या, काही दिवस आराम करा. ती हसली. डॉक्टर, गृहिणींना आराम मिळत नसतो. स्वाती घरी आली. सगळी कामं जैसे थे. स्वातीला कुणी फोनही केला नाही. ती घरी नाही तर कुणालाच फरक पडला नाही. घरी आल्यावर अमोलने विचारलंसुद्धा नाही, डॉक्टर काय म्हणाले. रोहन प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. साक्षी मैत्रिणींची गप्पा मारत होती. स्वातीने स्वतःच औषधं घेतली, स्वतःच पाणी भरलं, स्वतःच स्वयंपाक केला आणि सगळ्यांना जेवायला देऊन, भांडी घासून, किचनमधील आवरून झोपली. त्या रात्री ती खूप रडली. तिचं डिप्रेशन वाढत चाललेलं होतं. दिवस जात होते. अशक्तपणा थोडा कमी होत होता, पण मन रिकामं होत चाललं होतं. तिला काहीच करावंसं वाटत नव्हतं. तरीही घरासाठी ती काम करत होती. एके दिवशी डॉक्टरांनी विचारलं, तुमच्यासाठी तुम्ही काय करता? स्वाती शांत झाली, कारण तिच्याकडे उत्तरच नव्हतं. डॉक्टरांनी तिला सल्ला दिला. डॉक्टर म्हणाल्या, स्वातीताई, तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल. एखादी ट्रिप करा, नवीन छंद जोपासा, मैत्रिणींना भेटा. तुम्ही फक्त आई आणि पत्नी नाही, तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री ती घरी आली. अमोलला म्हणाली, डॉक्टर म्हणाले थोडं फिरून या. आपण एखादी ट्रिप करूया का? अमोल TV पाहत म्हणाला, आता शक्य नाही. खूप खर्च आहे. नंतर बघू. रोहन हसत म्हणाला, आई, तू ट्रिपला जाऊन काय करणार? साक्षीही हसली. तू तर 2 दिवसात परत येशील. सगळेच हसत होते, पण स्वातीच्या मनाला मात्र वेदना होत होत्या. काही दिवसांनी डॉक्टरांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सांगितला. स्वातीने उपचार सुरू केले. तिथे ती पहिल्यांदाच मन मोकळं करून रडली. माझी काळजी घेणारं घरात कोणीच नाही. मी आजारी असले तरीही घर चालू राहतं. मी थांबू शकत नाही. तज्ज्ञ शांतपणे ऐकत होते. मानसिक उपचार घेतल्यामुळे तिच्यामध्ये हळूहळू प्रगती होऊ लागली. आणि काही महिन्यातच स्वातीमध्ये बदल दिसू लागला. ती स्वतःसाठी वेळ काढू लागली. पुस्तकं वाचू लागली. सकाळी फिरायला जाऊ लागली. स्वतःची काळजी घेऊ लागली. एक दिवस तिने मुलांना सांगितलं, आता तुम्ही स्वतःची कामं स्वतः करा. रोहन हसला आणि तिला विचारलं, का? तू कुठे जाणार आहेस? साक्षी म्हणाली, तू घरातच असतेस ना? दोघांनी पुन्हा तिची चेष्टा केली. तिने आता एक मोठा निर्णय घेतला. त्या रात्री स्वातीने तिचं बँक अकाउंट उघडलं. गेल्या काही वर्षात तिने फ्रीलान्स कामातून आणि बचतीतून चांगले पैसे जमा केले होते. ती स्वतःशीच म्हणाली, माझ्यासाठी कुणी वेळ देत नाही, मग मी स्वतःलाच वेळ देईन. तिने 1 महिन्याच्या सोलो ट्रिपचं बुकिंग केलं आणि तशी घोषणा घरी करायची असं ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवताना स्वाती शांतपणे म्हणाली, पुढच्या आठवड्यात
मी सोलो ट्रिपला जाते. सगळे थबकले. काय? अमोल ओरडला. एकटी? हो. स्वतः बरोबर जाणार आहे. रोहन हसू लागला. आई, तू खरंच जाणार आहेस? स्वाती पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाली. हो. यावेळी मी कुणाचीही परवानगी मागत नाहीये. फक्त सांगते. घरात शांतता पसरली. पहिल्यांदाच त्यांनी स्वातीला इतक्या ठामपणे बोलताना पाहिलं होतं. ट्रिपला जाण्याचा दिवस आला. स्वातीने बॅग उचलली. अमोल अजूनही नाराज होता. मुलं गोंधळलेली होती. दारातून बाहेर पडताना स्वाती थांबली. ती मागे वळून म्हणाली, गेली 20 वर्ष मी सगळ्यांसाठी जगले. हा 1 महिना मी स्वतःसाठी जगणार आहे. आणि ती निघून गेली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला शोधण्यासाठी. आता आपण पाहूया स्वाती गेल्यानंतरच्या घरातील गमती-जमती. स्वाती गेल्यानंतरची पहिली सकाळ. स्वाती रात्रीच शिमल्याला पोहोचली होती. इकडे घरी मात्र सकाळी 7 वाजले तरी कुणी उठलं नव्हतं. स्वाती रोज 5ला उठायची. जेवण, चहा, नाश्ता, टिफिन सगळं आवरून सगळ्यांना उठवायची. पण आज घरात शांतता होती. अचानक अमोलची झोप उघडली. घड्याळात 7 वाजले होते. अरे देवा! तो घाईघाईने उठला आणि साक्षी आणि रोहनला उठवू लागला. रोहनचा ऑनलाईन इंटरव्ह्यू होता. साक्षीचं कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं. पण नाश्ता तयार नव्हता, डबे नव्हते, कपडे इस्त्री नव्हते. घरात गोंधळ उडाला होता. अमोलने किचनमध्ये जाऊन उपमा बनवायचा प्रयत्न केला. पण मीठ दुप्पट पडलं. रोहनने एक घास घेतला. बाबा, हे खाण्यासाठी आहे की शिक्षा देण्यासाठी? साक्षी हसू लागली. पण 2 मिनिटांनी तिलाच रडू आलं. सगळ्यांची धांदल उडाली होती. माझा पांढरा शर्ट कुठे आहे? अमोल वैतागला. मला नाही माहीत. तेव्हा सगळ्यांना जाणवलं. घरातल्या प्रत्येक वस्तूची जागा फक्त स्वातीलाच माहिती असायची. दरम्यान स्वातीचा पहिला आनंद. स्वाती डोंगराच्या कड्यावर उभी राहून सूर्योदय पाहत होती. थंड वारा वाहत होता. हातात गरम कॉफी होती. अनेक वर्षांनी तिच्या डोक्यावर कशाचाही ताण नव्हता. ना डबा, ना भाजी, ना कपडे, ना तक्रारी. ती स्वतःशीच हसली. हे आयुष्य तर खूपच छान आहे. आणि इकडे घराचा बोजवारा झाला होता. 3रा दिवस. सिंक भांड्यांनी भरलं होतं. वॉशिंग मशीनमध्ये कपडे 3 दिवसांपासून पडले होते. फ्रीजमध्ये फक्त पाण्याच्या बाटल्या होत्या. रोहनने स्विगीवरून जेवण मागवलं. साक्षी म्हणाली, पुन्हा बाहेरचं? रोहन म्हणाला, मग तू बनव. मला येत नाही. रोहन म्हणाला, मग मलाही येत नाही. दोघे एकमेकांकडे बघत बसले. अमोलला स्वाती नसल्याची जाणीव होऊ लागली. त्या रात्री अमोल ऑफिसमधून घरी आला. खूप थकलेला होता. घर अस्ताव्यस्त होतं. खूप भूक लागली होती. भांडी धुवायची होती. कपडे घरी करायचे होते. त्याने सोफ्यावर बसून डोळे मिटले. अचानक त्याला स्वातीची आठवण आली. ती हे सगळं रोज करते आणि कधी तक्रारही करत नाही. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. स्वातीला जाऊन 3च दिवस झाले होते. घरात रोज कामांवरून भांडणं चालू होती. एक दिवस अमोल म्हणाला, बस झालं आता. घरकामासाठी एखादी बाई ठेवूया. साक्षीने शेजारच्या मावशींकडून नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी एक बाई घरी आल्या. अमोलने विचारलं, ताई, महिनाभरासाठी काम कराल का? बाई म्हणाल्या, हो. अमोलने विचारलं, किती पैसे घ्याल? बाईंनी विचारलं, काम काय काय आहे? अमोलने सांगितलं, सकाळचा चहा, नाश्ता, 2 वेळचा स्वयंपाक, भांडी, झाडू, पोछा, कपडे. बाई म्हणाल्या, स्वयंपाक आणि नाश्ता 10,000 रुपये, भांडी, झाडू, पोछा 5,000 रुपये, एकूण 15,000 रुपये. अमोलला धक्काच बसला. 15,000 रुपये? हो साहेब, तेही फक्त 1 महिन्याचे. बाई निघून गेल्या. घरात शांतता पसरली. रोहन हळूच म्हणाला, आई हे सगळं फुकट करत होती. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आपण म्हणायचो ती दिवसभर घरीच असते. अमोल काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर स्वातीचा चेहरा येत होता. तिकडे स्वातीच्या मानसोपचार तज्ज्ञांनी तिला फोन केला. कशा आहात? स्वाती हसली. मी खूप छान आहे. पहिल्यांदा स्वतःला महत्त्व देते. डॉक्टर म्हणाले, हेच सुरू ठेवा.
तुम्ही स्वतः आनंदी असाल तरच इतरांना आनंदी देऊ शकाल. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी वेळेवर आल्या. चहा, नाश्ता, टिफिन, भांडी, झाडू, पोछा सगळं करून गेल्या. अमोलने सुटकेचा निश्वास टाकला. चला, आता थोडा आराम मिळेल. रोहन आणि साक्षीलाही बरं वाटलं. किमान घरातला गोंधळ तरी कमी झाला होता. पण हा आराम फार काळ टिकला नाही. 4-5 दिवसांनी मावशींचा खराच स्वभाव दिसू लागला. त्या येऊन आधी सोफ्यावर बसत, मग मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसत. कामं अर्धवट व्हायला लागली. एक दिवस किचन आवरताना त्यांच्या हातून महागडा काचेचा सेट खाली पडला. धडकन आवाज आला. साक्षी धावत आली. 4 बशा आणि 2 कॉफी मग फुटले होते. अरे रे, हातातून निसटलं, मावशी सहज म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी फरशी स्वच्छ करण्यासाठी खूप ॲसिड वापरलं. संध्याकाळी अमोल घरी आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, हॉलमधल्या टाईल्सची चमकच गेली होती. त्यावर पांढरे डाग पडले होते. हे कसं काय झालं? तो ओरडला. मावशी म्हणाल्या, फरशी स्वच्छ करण्यासाठी ॲसिड टाकलं होतं. अमोलने डोक्याला हात लावून बसला. त्याच्या काही दिवसांनी आणखी एक धक्का बसला. डायनिंग टेबलवर पाणी आणि केमिकल पडल्यामुळे टेबलचा रंगच निघून गेला होता. साक्षी वैतागून म्हणाली, आई असती तर हे कधीच झालं नसतं. रोहन शांतपणे म्हणाला, आई आपलं घर फक्त सांभाळत नव्हती, ती घर जपत होती. घरात पुन्हा शांतता पसरली. अमोलच्या मनात विचार सुरू झाले. 15,000 रुपये देऊनही घराचं नुकसानच होत होतं. अमोल काहीच बोलला नाही. बाई गेल्यानंतर तो विचारात पडला. रोहन म्हणाला, बाबा, एवढे पैसे देण्यापेक्षा आपणच करूया घरची कामं. अमोल शांत होता. त्याच्या मनात मात्र वेगळाच विचार चालू होता. स्वाती गेली 20 वर्ष हे सगळं करते आणि आपण कधी तिच्या कामाची किंमतच केली नाही. त्या रात्री अमोलने वही काढली आणि हिशोब करू लागला. महिन्याला 15,000 रुपये, वर्षाला 1,80,000 रुपये. 20 वर्षांचा हिशोब 36 लाखांपेक्षा जास्ती. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुटपुटला, स्वातीचं योगदान पैशात मोजणंच अशक्य आहे आणि स्वाती, ती गेली 20 वर्ष हे सगळं मनापासून करत होती. घर स्वच्छ ठेवत होती. प्रत्येक वस्तू जपून ठेवत होती. कधी एक कपही फुटू दिला नव्हता. कधी घराचं नुकसान होऊ दिलं नव्हतं. त्या रात्री अमोलने हिशोब केला. मोलकरणीचा पगार, फुटलेली भांडी, खराब झालेली फरशी, टेबलचं नुकसान आणि मग त्याच्या मनात एकच विचार आला. स्वातीची किंमत आपण कधीच ओळखली नाही. पहिल्यांदाच त्याला जाणवलं. गृहिणी फक्त काम करत नाहीत, ती घराला प्रेमाने जपते आणि त्या प्रेमाची किंमत कोणत्याही पगारात मोजता येत नाही. दुसऱ्या दिवशी मावशी आल्या. त्यांचा हिशोब केला आणि त्यांना साक्षीनेच नका येऊ असं सांगितलं. आजपासून मावशी येणार नव्हत्या. पण घरची कामे हळूहळू जशी जमेल तशी चालली होती. कामं सर्वांनी वाटून घेतली होती. रोहनच्या इंटरव्ह्यूचा निकाल लागला. त्याला नोकरी मिळाली. तो आनंदाने ओरडला, आई, पण पुढच्या क्षणी तो थांबला. कारण आई घरात नव्हती. तो शांत झाला. साक्षीने पाहिलं. फोन कर ना आईला. रोहनने फोन लावला. आई, मला जॉब मिळाला. फोनवरून स्वाती आनंदाने रडू लागली. खूप छान बाळा. रोहनच्या डोळ्यातही पाणी आलं.
त्याला जाणवलं, आनंदाची पहिली बातमी नेहमी आईलाच सांगावीशी वाटते. रात्री रोहनच्या जॉईनिंगचं सेलिब्रेशन केलं. घरीच मसाले भात, कढी, पापड, लोणचं असा बेत होता. जुन्या आठवणी काढत त्या रात्री सगळे जेवत होते. साक्षी म्हणाली, बाबा आठवतंय का, माझ्या 12वीच्या परीक्षेत मी रडत होते तेव्हा आई रात्रभर माझ्याबरोबर जागी होती. हो. आणि रोहन म्हणाला, माझ्या इंजिनिअरिंगच्या फीसाठी तिने तिचे दागिने गहाण ठेवले होते. अमोल शांत बसला होता. त्याला त्याच्या प्रमोशनचा दिवस आठवला. सगळे त्याचे कौतुक करत होते, पण त्याच्या यशामागे स्वातीच होती. कारण घराची संपूर्ण जबाबदारी तिने उचलली होती. एके दिवशी साक्षीला स्वातीच्या कपाटात एक फाईल सापडली. त्यात डॉक्टरांचे रिपोर्ट्स होते, औषधांच्या चिठ्ठ्या होत्या, मानसोपचार तज्ज्ञांच्या भेटींच्या रिसिप्ट्स होत्या. साक्षी हादरली. बाबा हे बघा. अमोलने फाईल उघडली. त्याच्या हातातून कागद खाली पडले. त्याला कळलं, स्वाती कित्येक महिने आजारी होती आणि त्याने एकदाही तिला विचारलं नव्हतं, तू कशी आहेस? अमोलला अपराधीपणाची जाणीव झाली. त्या रात्री अमोल झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर एकच चित्र येत होतं. स्वाती एकटी डॉक्टरांकडे जात होती, एकटी औषधं घेत होती, एकटी रडत होती आणि तो फक्त स्वतःच्या जगात व्यस्त होता. पहिल्यांदाच अमोलला स्वतःचा तिरस्कार वाटला. इकडे तर स्वातीची एकटीची दुनियाच दुसरी होती. स्वाती मनालीला गेली होती. ती पहिल्यांदाच स्वतःसाठी इतकी खरेदी करत होती. तिला आता वेळेची घाई नव्हती. रात्री ती हॉटेलच्या बाल्कनीत बसली. अनेक वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर मनापासूनचं हसू होतं. इकडे साक्षीने स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. भाजी जास्त तिखट झाली. रोहन म्हणाला, हे खाणार कोण? साक्षी चिडली, मग तू बनव. दोघांमध्ये पुन्हा भांडणं चालू झाली. अमोल मध्ये पडला. तो ओरडला, बस करा तुम्ही दोघं आता. तुमची आई रोज हे सगळं करत होती. तिने कधीही भांडण केलं का? दोघेही शांत झाले. एके दिवशी कपाट आवरताना साक्षीला आईची डायरी सापडली. त्यात लिहिलं होतं, आज पुन्हा डॉक्टरांकडे एकटी गेले. अमोलला वेळ नव्हता. रोहन आणि साक्षीही व्यस्त होते. कधी कधी वाटतं, माझी काळजी कोणाला आहे की नाही. साक्षी वाचतानाच रडू लागली. अमोललाही आता पश्चाताप होऊ लागला होता. त्या रात्री अमोलनेही डायरी वाचली. त्याला एक पान दिसलं. त्यात लिहिलं होतं, आज माझा वाढदिवस होता. सगळ्यांना माहिती होतं, पण कोणालाही माझ्यासाठी काहीही करावंसं वाटलं नाही. पण मी सगळ्यांसाठी केक बनवला. अमोलचा बांध फुटला. तो पहिल्यांदाच मोठ्याने रडला. अमोलने आता एक मोठा निर्णय घेतला. त्या दिवशी अमोलने मुलांना बोलावलं. आजपासून आपण प्रत्येकजण स्वतःचं काम स्वतः करायचं. आई परत आली तरी ती सगळं तिच्यावर टाकायचं नाही. रोहन आणि साक्षीने मान डोलावली. दिवस जात होते. हळूहळू तिघेही काम शिकत होते. स्वयंपाक, भांडी, कपडे, घर आवरणं आता त्यांना समजू लागलं होतं. आई रोज किती मेहनत घेत होती. स्वाती गेल्यापासून जवळजवळ 3 आठवडे झाले होते. आता घरातलं चित्र पूर्ण बदललं होतं. रोहन सकाळी उठून स्वतःचा बेड स्वतः आवरायचा, घरची साफसफाई करायचा. साक्षी नाश्ता आणि चहा बनवायला शिकली होती. तिघेही मिळून स्वयंपाक करत होते. अमोल संध्याकाळी भांडी धुवायचा. कामं अजूनही अवघड वाटत होती, पण आता कुणीही कुरकुर करत नव्हतं. सगळेच आपली जबाबदारी पेलत होते. स्वाती
डोंगराच्या कुशीत असलेल्या एका सुंदर ठिकाणी होती. सकाळी ती निवांत चालायला जायची, पुस्तकं वाचायची, नवीन मित्र-मैत्रिणींना भेटायची, ट्रेकिंग करायची. कधीकधी फक्त शांत बसून निसर्ग बघायची. अनेक वर्षांनी ती मनापासून हसत होती. एके दिवशी तिने स्वतःचा फोटो काढला. फोटो पाहून ती स्वतःच थबकली. किती वर्षांनी तिने स्वतःकडे नीट पाहिलं होतं आणि तिला जाणवलं, ती फक्त कोणाची आई नाही, कोणाची पत्नी नाही, ती स्वाती आहे. एक स्वतंत्र व्यक्ती. घरी साक्षी कपडे घडी घालत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी किती स्वार्थी होते ना? रोहन म्हणाला. हो, आपण स्वार्थी होतो. आई आजारी होती तेव्हा आपण एकदाही तिच्याजवळ बसलो नाही. दोघांनाही अपराधी वाटत होतं. त्या रात्री त्यांनी आईचे जुने फोटो पाहिले. लग्नानंतरचे, मुलं लहान असतानाचे. प्रत्येक फोटोमध्ये आई हसत होती. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागचा थकवा त्यांना आज दिसत होता. त्या रात्री अमोललाही झोप लागली नाही. त्याला आठवत होतं. स्वातीला ताप आला होता. तेव्हाही ती स्वयंपाक करत होती. पाय दुखत असतानाही ती घर सांभाळत होती. मेनोपॉज, अशक्तपणा, डिप्रेशन सगळं ती एकटी झेलत होती. आणि आपण कधी तिचा हात धरलाच नाही. अमोलच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. 20 वर्षात पहिल्यांदाच त्याला स्वतःची चूक समजली होती. आज 1 महिना पूर्ण झाला. स्वाती घरी परत येणार होती. सकाळपासून तिघेही घर आवरत होते. भांडी, कपडे, फर्निचर साफ केलं. झाडू पोछा करून घर सगळं नीट केलं. सर्वांनी मिळून स्वयंपाक केला. रोहनने केक आणला. अमोल, रोहन आणि साक्षी तिला आणायला स्टेशनवर गेले. ट्रेन थांबली. स्वाती खाली उतरली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. एक वेगळंच तेज होतं. साक्षी धावत तिच्याजवळ गेली. तिने स्वातीला मिठी मारली आणि रोहनने तिला वाकून नमस्कार केला. तिने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला. अमोलने खूप प्रेमाने फुलांचा गुच्छ स्वातीला दिला. तिनेही स्मितहास्य करत तो स्वीकारला. सगळे घरी आले. घरासमोर एक सुंदर रांगोळी काढली होती. स्वाती आत आली. संपूर्ण घर सजलेलं होतं. टेबलवर मोठा केक होता. त्यावर लिहिलं होतं, आमच्या आयुष्याचा आधारस्तंभ स्वाती. वेलकम बॅक मॉम. स्वातीला काही समजायच्या आतच साक्षी तिच्या गळ्यात पडली. आई, आम्हाला माफ कर. रोहनही रडत होता. तू आजारी असताना आम्ही तुझी काळजी घेतली नाही. स्वाती आश्चर्यचकित झाली. अमोलही तिच्यासमोर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वाती, तुझं दुःख मला दिसलंच नाही. तू एकटीच लढत होतीस आणि मी तुझ्याबरोबर उभाही राहिलो नाही. मला माफ कर. केक कापल्यानंतर सगळे जेवायला बसले. स्वातीला आश्चर्य वाटत होतं. गेल्या 20 वर्षात तिचं असं स्वागत कधीच झालं नव्हतं. जेवण झाल्यावर अमोल आत गेला आणि एक लिफाफा घेऊन आला. त्याने तो स्वातीच्या हातात ठेवला. हे काय आहे? स्वातीनं विचारलं. अमोल हसला. उघडून तरी बघ. स्वातीने लिफाफा उघडला. आत एक चेक होता. रक्कम पाहून ती थबकली. 1,00,000 रुपये? तिने आश्चर्याने अमोलकडे पाहिलं. अमोलच्या डोळ्यात पाणी होतं. हा पगार नाही स्वाती. तुझ्या प्रेमाची किंमत कोणीच करू शकत नाही. पण गेली 25 वर्ष तू या घरासाठी जे केलंस त्याबद्दलचा हा आमच्याकडून छोटासा सन्मान आहे. रोहन पुढे आला. आई, मला नोकरी लागली आहे ना. पहिल्या पगारातून मी तुझ्यासाठी काहीतरी खास घेणार आहे. साक्षीने स्वातीचा हातात घेतला.
आई, तू नेहमी म्हणतेस ना, स्वतःसाठीही जगायला शिकलं पाहिजे. आता आम्ही तुला ते जगू देणार आहोत. अशा पद्धतीने सर्वांनी स्वातीचा खरा सन्मान केला. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. तिने अमोलकडे पाहिलं. मला पैशांची गरज नाही. मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही माझं अस्तित्व ओळखावं. अमोलने तिचा हात हातात घेतला. आणि म्हणाला, आम्ही ती चूक पुन्हा कधीच करणार नाही. त्या रात्री खूप दिवसांनी स्वाती शांत झोपली. कारण आता ती घरात फक्त आई किंवा गृहिणी नव्हती. ती त्या घरातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती आणि तिची किंमत अखेर तिच्या माणसांना कळली होती. त्या दिवसानंतर घर बदललं. रोहन बाहेरची कामं करू लागला. साक्षी स्वयंपाकात स्वातीला मदत करू लागली. घरातील सर्व कामे मिळून करू लागले. अमोल प्रत्येक डॉक्टरांच्या भेटीला स्वातीसोबत जाऊ लागला. आठवड्यातून एक दिवस फक्त स्वातीसाठी ठेवला गेला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात रोज स्वातीला प्रश्न विचारला जाऊ लागला. तू कशी आहेस? आणि तुझा आजचा दिवस कसा गेला? कारण प्रेम फक्त जबाबदाऱ्या उचलण्यात नसतं, तर समोरच्याच्या वेदना ओळखण्यातही असतं. आणि आता अमोल व मुलांना कळलं, आई ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, ती संपूर्ण कुटुंबाचा श्वास असते. थँक्यू. तुम्हाला माझी कथा ऐकायला, वाचायला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.